नमस्कार, कुकिंग विथ वैभवीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया आलू पराठा. त्याच्यासाठी आपण हे उकडलेले बटाटे किसून घेऊया. चला, हे बघा आपले बटाटे किसून झालेत. आता आपण त्याच्यात लाल तिखट, चवीनुसार, धणे जिरे पूड, हळद, हे काळं मीठ थोडं आणि अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, भरपूर कोथिंबीर. कोथिंबीर थोडी जास्त घाला. हे सर्व साहित्य एकजीव करून घ्या. हे बघा, हे आपलं मिश्रण आता रेडी झालंय. आता आपण पीठ मळून घेऊया. हे बघा, हे गव्हाचं पीठ घेतलंय आपण. आता आपण त्याच्यात थोडं मीठ, चवीनुसार मीठ घालूया. क्रश करून ओवा घालूया आणि हे 2 चमचे तेल घालूया. तेल थंडच घेतलंय, गरम नका घेऊ. आणि हे मिक्स करूया आणि पाणी घालून ह्याचं आपण चांगलं पीठ मळून घेऊया. चला, ही आपली कणिक मळून झाली आहे. आता आपण पराठा करायला घेऊया. चला, हा बघा एवढा गोळा घेऊया. ह्याला थोडीशी कणिक लावूया आणि लाटताना ना थोडं असं साईडला प्रेस करत जा. मध्ये थोडं जाड ठेवा, कारण आपल्याला सारण भरायचंय ना त्याच्यात, म्हणून. हे बघा, अशी आपली मध्ये जाड लाटून झाली. आता आपण ह्याच्यामध्ये हा बटाट्याचा गोळा ठेवूया आणि हे फोल्ड करूया. लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटा. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नका ठेवू. साईडने असं लाटत जा. ही बघा आपली आता लाटून झाली आहे. आता आपण याला भाजून घेऊया तव्यावर. बघा, तव्यावर थोडंसं तूप घालून घेऊया आणि हे पराठा त्याच्यावर टाकूया. साईडने पण थोडं तूप सोडून घ्या आणि मध्ये पण थोडं टाकून घ्या आणि स्लो गॅसवर पराठा शेकून घ्या. आता एक साईड शेकली आहे. आता आपण उलटा करून घेऊया. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बघा, आपला पराठा आता रेडी झालाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.